चला मित्रांनो, तर आता बघूया इथे जेवायचं काय ऑप्शन आहे आपल्याकडे. ठीक आहे, काहीतरी खायचा बंदोबस्त करूया पहिला. सो लेट्स सी, लेट्स एक्सप्लोर फर्स्ट. आलो येतो, काहीतरी बघून येतो काय आहे का. नाही राहू दे. आलो एनी इंडियन फूड? इंडियन फूड इंडियन फूड. Lamb shakes, mutton, ओके, अँड दिस इज chicken, mutton. हां, मी लगेच निघतो आता. हो म्हणलं हां, चलो बाय. ओके, ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. चला येतो मी. तर चला मित्रांनो, हे आपल्याला सर भेटलेले. तर आता आपण आपली पुढची जर्नी चालू ठेवूया. चला बघूया आता आपण वुडलंड चेक पॉईंटला कसं जाऊ शकतो. ओके, हाय सर, आय नीड टू गो टू सिंगापोर. दिस वे? ओके. तर मित्रांनो बघा, आपण आता आलो आहोत लार्कन टर्मिनलला. इथे आपण एक रिंगेट इथून घातली आणि इथून बाहेर पडलो आपण. ठीक आहे, तर बघून घ्या, हे अशा डिपार्चर हॉल आहेत. तुम्हाला सिंगापूरला जाण्यासाठी इथेच ह्याच डिपार्चर हॉलला तुम्हाला गाडी भेटेल. तर इथे मी बसची वाट बघतोय सध्या, जी मला इथे घेऊन जाईल, सिंगापूर चांगी चेकपॉईंटला घेऊन जाईल आणि आपण सिंगापूरचं इमिग्रेशन क्लिअर करून सिंगापूरमध्ये जाऊ शकू. ठीक आहे, तर मित्रांनो बघून घ्या. तर मित्रांनो बघून घ्या, आपण आता आहोत लार्किन टर्मिनलला. तर हे आहे लार्किन टर्मिनल. ठीक आहे, तर ते अल्फा आयलंड आहे, तो आहे डेल्टा आयलंड, आणि हा आहे ब्रावो आयलंड. त्या साईडला कुठेतरी चार्ली आयलंड आहे. हे असे आयलंड्स बनलेले आहेत इथे. इथे असे आयलंड्स बनलेले आहेत. प्रत्येक आयलंड्सवरती बस पार्क होते. जसं ही आपला ब्रावो आयलंड आहे, बघून घ्या, इथून ते तिथपर्यंत. तर आपण आता उभा आहोत ब्रावो आयलंडला. आता ही बस आपल्याला घेऊन जाईल सिंगापूर वुडलंड चेक पॉईंटसाठी. तर त्याच्या अगोदर आपल्याला मलेशियाची इमिग्रेशन क्लिअर करायची आहे आणि सिंगापूरची इमिग्रेशन पण क्लिअर करायची आहे. तेव्हा जाऊन आपल्याला आतमध्ये सिंगापूरमध्ये एंट्री भेटेल. सो स्टे ट्यून गाईज, मी तुम्हाला दाखवतो कशी आता आपण एंट्री करणार आहोत ती. ठीक आहे, मोस्ट प्रॉब्ली आपली ती लार्कन टर्मिनलपर्यंतची जर्नी इथेच संपलेली आहे. तर होप फॉर द बेस्ट. चला, 170 बस नंबर 170 आलेली आहे, तर तीच आपल्याला बोर्ड करायची आहे आता. ठीक आहे, सो स्टे ट्यून गाईज. आयलंड ब्रावो 2ला बस थांबलेली आहे. ठीक आहे, 170. तर मित्रांनो, आता बघत आहात तुम्ही, आपली बस इथून सुटलेली आहे लार्कन टर्मिनलवरून. ठीक आहे, तर चला आता इमिग्रेशनसाठी जाऊया आपण JB सेंट्रलला. JB सेंट्रलला आहे की कुठे आहे आपलं इमिग्रेशन ते तुम्हाला नक्की दाखवतो. पहिला आपण मलेशियन इमिग्रेशन क्रॉस करूया, त्याच्यानंतर आपण सिंगापूरमध्ये एंट्री घेऊया वाया इमिग्रेशन. ओके, सो स्टे ट्यून गाईज. सॉरी, माणसं ऑलमोस्ट उठलेली आहेत. तर मे बी उठल्या त्याचं इंडिकेशन आहे की
बॉर्डर जवळ आलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे बॉर्डरची चेकपोस्ट जवळ आलेली आहे. तर चला आता निघूया आपण. आपल्याला थोडा टाईम लागेल, आपल्याकडे सामान आहे, प्लस आपल्याला टॅप आउट पण करायचं आहे. सो स्टे ट्यून गाईज. आपण एवढे सर्व गाड्यांना स्किप करून चाललो आहे, कारण की ही आपण जी लेन वापरतो आहे ती बसची लेन आहे. ठीक आहे, नाहीतर जर आपण असे चालू असतो तर मे बी आपल्याला अडकायला लागलं असतं. बसेस जे काय बसेस आहेत इकडचे, त्या बसेससाठी वेगळ्या लेन्स असतात. तर बाकीच्या गाड्या बघा इथे थांबलेल्या आहेत. आपण आता इथून जाणार आहोत जोहर बारू चेकपॉईंटला. तर चेकपॉईंट ती एक जागा असते जिथे लँड बॉर्डर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं. जेव्हा आपण बॉर्डर क्रॉस करतो त्याला चेकपॉईंट असं म्हणतात. म्हणजे आपण जसं आता मुंबई ते सिंगापूर आपण आलो तर आपलं मुंबईमध्येच इमिग्रेशन झालं एअरपोर्टलाच, आणि सिंगापूरला पोचल्यानंतर सिंगापूरच्या एअरपोर्टला इमिग्रेशन झालं. पण लँड बॉर्डरमध्ये तसं नसतं मित्रांनो. लँड बॉर्डरमध्ये कसं असतं की लँड बॉर्डरमध्ये चेकपॉईंट्स असतात. तशीच एक चेकपॉईंट आहे मलेशियामध्ये जी JB चेकपॉईंट, ज्याला जोहर बारू चेकपॉईंट म्हणतात. आणि दुसरी एक चेकपॉईंट आहे सिंगापूरमध्ये, ती आहे वुडलंड्स चेकपॉईंट, ज्याला जी सिंगापूरची इमिग्रेशन चेकपॉईंट आहे. आणि त्या दोघांमध्ये जो एरिया आहे त्याला नो मॅन्स लँड म्हणलं जातं. नाही त्यांचा, नाही दुसऱ्या कोणाचा, नाही मलेशियाचा, नाही सिंगापूरचा. तर मी मूवीज बघतो तर मला एक याद आहे, एक चार्ली चेकपॉईंट म्हणून खूप फेमस होतं इथे बर्लिनमध्ये. तर तिथून खूप साऱ्या अशा बसेस, म्हणजे खूप सारे पॅसेंजर्स ट्रॅव्हल करायचे फ्रॉम ईस्ट जर्मनी टू वेस्ट जर्मनी. तर चला आता जाऊया. दरवाजे सर्व ओपन झालेले आहेत, सो लेट्स गो. त्याला जोहर चेकपॉईंट असं म्हणतात. जोहर बारू नाही, जोहर चेकपॉईंट. तर चला आपण इमिग्रेशन वगैरे करूया आणि मग नंतर इथून बाहेर पडायचा प्रयत्न करूया. ओके, सो स्ट्रेट येऊन तोपर्यंत मी पोचतो आणि इमिग्रेशनपर्यंत लाईन लावतो. कशा लाईनी लागलेल्या आहेत गाड्यांच्या आपण क्रॉस करण्यासाठी. तर चला, एस्केलेटर आहे, त्याचा वापर करून आपण जाऊया वरती. आणि हे एकदा काय आपलं जोहर चेकपॉईंट क्लिअर झालं की त्याच्यानंतर आपल्याला वुडलंड्स चेकपॉईंट आपलं क्लिअर करायचं आहे. तर तिथेही आपली 170 नंबरची बस येईल, सो आपल्याला घेऊन जायला. ओके, सो स्टे ट्यून गाईज. तर मित्रांनो, आपला हा जोहर चेकपॉईंटचा आपला इमिग्रेशन झालेला आहे. एक्झिट केलेला आहे मलेशिया आपण सक्सेसफुली. तर स्टॅम्प लागलेला आहे, एक्झिटचा स्टॅम्प आपल्या पासपोर्टवरती. चला आता जाऊया आपण. वाटतं बस पकडायला लागेल, परत वुडलंड चेकपॉईंटला जायला लागेल आणि तिथे आपल्याला आपलं इमिग्रेशन करायला लागेल सिंगापूरचं. सो स्टे ट्यून गाईज, मी तुम्हाला दाखवतो की आपण इमिग्रेशन वगैरे कसं करणार आहोत. ठीक आहे, चला. वुडलंड्स चेकपॉईंट. तर जाऊया आपण चेकपॉईंटला.
हा तर मित्रांनो आपण बस बोर्ड केलेली आहे वुडलँड चेकपॉईंटसाठी. ओके, सो स्टे ट्यून. तर चला मित्रांनो, आपली बस आता सुटलेली आहे वुडलँड चेकपॉईंटसाठी. ठीक आहे, तर बघून घ्या. ठीक आहे, तर मी तुम्हाला नंतर पोचल्यानंतर दाखवतो की किती झाले किती नाही आपले जोहर चेकपॉईंटपासून ते वुडलँड चेकपॉईंटपर्यंत. हे होतं आपलं जोहर चेकपॉईंट. ठीक आहे, हे गेलं जोहर चेकपॉईंट. आता चाललो आहे आपण वुडलँड्स चेकपॉईंटला. तर मलेशियाचा आता इथे एक ब्रिज आहे. ठीक आहे, नदी आहे, एक क्रीक आहे इथे. ती क्रीक आपल्याला क्रॉस करायला लागेल, तेव्हा जाऊन आपण सिंगापूरला पोहोचू. त्याला नो मॅन्स लँड असंही म्हणतात. तर बघून घ्या. मित्रांनो बघून घ्या, मलेशिया ते सिंगापूरची बॉर्डर गाडीने पण अशी क्रॉस केली जाते. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्या गाड्या घेऊन पण जातात मलेशिया आणि सिंगापूरला येतात. हा एक समुद्र आहे मध्ये, जो आपण एक खाडी म्हणू शकतो किंवा समुद्र म्हणू शकतो. ही एक खाडी आहे जी सिंगापूर आणि मलेशियाला वेगळं करते. तर ह्या खाडीमुळे सिंगापूरचे बॉर्डर्स आणि मलेशियाचे बॉर्डर्स वेगळे होतात. तर त्या साईडला राहिली आपलं मलेशिया. ठीक आहे, ही या साईडला मध्ये आहे खाडी. पुढे राहिलं आपलं सिंगापूर. त्या बिल्डिंग्स दिसत आहेत तुम्हाला, ते आहे सिंगापूर. तर चला तुम्हाला दाखवतो मी. आता जोहर क्रीक आपली क्रॉस झाली आहे. आता आपण चाललो आहे वुडलँड चेकपॉईंटला आपलं सिंगापूरचं इमिग्रेशन क्लिअर करायला. तर चला आता जाऊया आपण वुडलँड चेकपॉईंटला आणि मलेशिया आपलं सिंगापूरचं इमिग्रेशन क्लिअर करूया. यू वॉन्ट टू कम ऑन कॅमेरा? इट्स ओके. तर आता सर्व आपले पॅसेंजर्स उतरत आहेत. ठीक आहे, सो लेट्स गो. तर मित्रांनो चला, आपलं हा होता आपला इमिग्रेशन आणि कस्टमचा हॉल. तर आपला इमिग्रेशन आणि कस्टम झालेला आहे. तर चला आपण आता इथून बाहेर पडूया. चला आता आपण वुडलँडची बस पकडून सरळ वुडलँड MRTला जाऊया. ओके, सो स्टे ट्यून गाईस. तुम्हाला दाखवतो आता पुढची आपली जर्नी कशी होणार आहे. तर हे आहे इकडचं बस स्टेशन. ह्या बघा, गाड्या अशा क्लिअर होऊन बाहेर पडतात. इथे त्या साईडला बाईकची लेन आहे, इथे गाड्यांची लेन आहे. इथून बसेस आणि व्हॅन्स बाहेर पडत आहेत. तर चला आपण आपली बस बघूया कुठे आहे. स्टे ट्यून गाईस. एस्केलेटरवरून जसंच खाली उतरणार आपलं इमिग्रेशन झाल्या तर तुम्हाला या साईडला न जाताना या U-टर्न घेऊन मागच्या साईडला यायचं आहे. तिथेच तुम्हाला 950 ही बस भेटेल वुडलँड MRTला जाण्यासाठी. आणि तिथून वुडलँड MRTवरून तुम्ही कुठेही जाऊ शकता तुमच्या फेवरेट डेस्टिनेशनला. सो स्टे ट्यून. आता आपण जाणार आहोत आपल्या 950 बससोबत. तर मित्रांनो बघू शकता, हे आहे आपलं 950चं वुडलँड इंटरचेंज MRT स्टेशनचं. ठीक आहे, हे आहे बसस्टॉप इकडचं वुडलँड चेकपॉईंटचं. तर इथून वरून ह्याच्या खालून जसंच तुम्ही या जिन्याच्या खालून येणार तसंच U-टर्न मारून या साईडला मागे यायचं आहे तुम्हाला. तेव्हाच जाऊन तुम्हाला हे बस स्टॉप भेटेल. नाहीतर पुढे गेलात तर ते पुढे प्रायव्हेट बसेस स्टँड्स आहेत. तर ते प्रायव्हेट बसेस भेटतील तुम्हाला, जे जोहर बारूवरून तुम्हाला घ्यायला येतात ते. ही बघा, ही बस आहे ना, आपण JB सेंट्रलवरून पकडलेली ते वुडलँड चेकपॉईंटसाठी. तर ही बस आता इथून जाणार आहे JB सेंट्रलला. JB सेंट्रल म्हणजे तेच लार्कन सेंट्रल. तर लार्कन सेंट्रलला जाईल, प्लस सर्व चेकपॉईंट वगैरे सर्व क्लिअर करू. ओके, तर इथून ही अशी सर्व्हिस मलेशियाला जाण्यासाठी भेटते. तरी मलेशियाला जाण्यासाठी माणसं आहेत. ओके,
तर हे बघू शकता, हे होतं आपलं वुडलँड्स चेकपॉईंट. ठीक आहे, आपण आता वुडलँड्स चेकपॉईंट क्लिअर केलेलं आहे. तर चला आता जाऊया आपण इथून बाहेर पडूया, MRTला जाऊया, वुडलँड्स MRTला, आणि तिथून मेट्रो पकडून MRT पकडून आपण तिथून आपल्या डेस्टिनेशनला जाऊया. ठीक आहे, रॉचेस्टर स्टेशनला जाऊया. बघूया रॉचेस्टर स्टेशनला आपल्याला भेटतं आहे की नाही. होप फॉर द बेस्ट. देवाच्या कृपेने तिथे बेड भेटला पाहिजे आपल्याला. काल तर बघितलेला बेड अवेलेबल होता, बेड्स अवेलेबल होते. सो लेट्स सी काय होतं आता काय. सो स्टे ट्यून्ड. हां, तर मित्रांनो चला आता आपण जाऊया रॉचेस्टर स्टेशनला. तर रॉचेस्टर स्टेशनला जाण्यासाठी इथून आपल्याला न्यूटन रेड लाईन पकडून न्यूटन स्टेशनला जायचं आहे, आणि न्यूटन स्टेशनला आपल्याला ब्लू लाईन चेंज करून परत रॉचेस्टरला जायचं आहे. तर चला मी तुम्हाला रॉचेस्टर स्टेशनला जाऊन दाखवतो कसं जातात. तर मित्रांनो आता आपण आहोत न्यूटन स्टेशनला. ठीक आहे, लाईन चेंज करतो आहे. तर रेड लाईन होती ही, आता आपण ब्लू लाईन पकडून चाललो आहे खाली, आणि चला जाऊया रॉचेस्टर स्टेशनला. ओके, चला मित्रांनो, आपली रॉचेस्टरची पण MRT आलेली आहे. ठीक आहे, सो आपण बोर्ड करूया MRT. ओके, थँक्यू ब्रो. ही अशी दिसते. बघा खूप सारे पॅसेंजर्स इथे लिटल इंडियासाठी उतरले. आपल्याला जायचं आहे रॉचेस्टर स्टेशनला. तर रॉचेस्टर स्टेशन लिटल इंडियाच्या नंतर येतं. तर चला, चला रॉचेस्टर स्टेशन आपलं आलेलं आहे. ठीक आहे, तर चला आता बाहेर पडूया आपण, आणि तुम्हाला दाखवतो मी कसं आपण हॉटेल वगैरे बुक करू शकतो. कारण की हॉटेल आपण बुक केलेलं नाही आहे. आपली बुकिंग होती ती आपण कॅन्सल केली, कारण की आपलं कन्फर्म नव्हतं की आपण सिंगापूरला येणार आहोत की नाही. आपलं कन्फर्मच नव्हतं की आपण तिथून निघणार आहोत की नाही, म्हणून मला बुकिंग कॅन्सल करावी लागली सिंगापूरची. पण चला आता पोचलेलो आहेत आपण, तर आपल्या राहायचा कुठेतरी बंदोबस्त बघायला लागेल आपल्याला. तर रॉचेस्टर स्टेशनला एक हॉस्टेल आहे, ते वाटतं आपल्याला भेटू शकतं. तर जाऊया आपण आणि ट्राय करूया. ओके, सो स्टे ट्यून्ड गाईज. तर बघूया आता आपण किती ट्रान्झॅक्शन झालेले आहेत. हे आपण कार्ड ठेवलं इथे, ट्रान्झॅक्शन्समध्ये गेलो. ओके, चे ट्रान्झॅक्शन्स आहेत हे. आज आपण एक बस पकडली ती 1019ला पडली आपल्याला. दुसरी बस आपल्याला पडली ती 950ची 21 सेंट्सला पडली, आणि 94 सेंट्सला आपल्याला ट्रेनची जर्नी पडली मार्शलवरून ते रॉचेस्टरपर्यंत. ठीक आहे, तर मार्शलवरून रॉचेस्टरपर्यंत आपल्याला 94ची जर्नी पडली आहे. तर एवढे आपले डिडक्ट झालेले आहेत. ठीक आहे, समवेअर अराउंड आपले $2 डिडक्ट झालेले आहेत पूर्ण राईडचे. चला तर मित्रांनो, आपलं आजचं रिझर्वेशन तर आपल्याला इथे भेटलं नाही, पण थँक गॉड उद्याचं रिझर्वेशन आपलं इथे झालेलं आहे. तर ही आपली प्रॉपर्टी असणार आहे. ओके, तर उद्या येऊ आपण इथे. उद्या आपण इथे बॅग ड्रॉप करूया आणि सरळ बाहेर कुठे फिरायला जाऊया. पण सर्वात आधी आपल्याला आजचं रिझर्वेशन बघायचं आहे. तर चला आता आपण बघूया कुठे आपल्याला काय भेटतं आहे का, कारण की इथे कॅम्बेल एक म्हणून प्रॉपर्टी आहे. तर कॅम्बेल प्रॉपर्टीमध्ये बघूया. सो स्टे ट्यून गाईज. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता आता आपण जेवतो इथे. ठीक आहे, बघून काय जेवायला हे सर्व मी घेतलेलं आहे. राईस आहे, फ्राईड चिकन घेतलं आहे, राईस घेतलं आहे, आणि हे एक करी घेतलेली आहे, फिश करी. तर मला ह्या जेवणाचे मला झाले $7.5. $7.5 बोलले तर किती झाले? ₹500. 500-550 हो, 500-550 रुपये झाले. 500-550-600 रुपयेपर्यंत झाले याचे जेवणाचे माझे. तर एवढे झालेत, बघून घ्या, 600 रुपयेपर्यंत. ठीक आहे, हे डिसेंट फूड आहे, आणि एवढे याच्यामध्ये एका माणसासाठी होऊन जातं 600 रुपयामध्ये. एक प्लेट भात, एक प्लेट राईस, एक प्लेट राईसच्या बरोबर थोडीशी करी आणि फ्राईड चिकन. ओके, सो स्टे ट्यून गाईज. आपण आता भेटूया उद्या डे 17ला. ओके, सो स्टे ट्यून. थँक्यू.